जय कुठल्या दिशेला बसले तू गावात? महाराज हे पण कुठल्या रूपाची ते पण बोला, कुठल्या रूपाची आहे आणि कुठल्या दिशेला बसली आहे तू? गावदेवीची गर्जना केली ना? बोल जरा एका दिशेला भंडारा उचलून द्या. दाखवा. घ्या भंडारा घ्या आता. कुठल्या दिशेला आहे? दिशा दाखवा. आई गावदेवी. आहे गावदेवी. या बाजूला तुमची गावदेवी आहे का? गावदेव आहे? गावदेव आहे का? मग तुमची गावदेवी कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? हा मी सांगतो ना कुठे हा बोला. तो सांगेल परत ती दिशा. बरोबर ना महाराज? आहे का आई? तर इकडे बसवलंय गावदेवी ना तुमची? हा मग त्या झाडाला जे दिसले त्याने तिकडे दाखवून दिली. बघा या दिशेला बसले. रूपाची ते पण ते रूप कुठलं आहे तुझं? बोल. येईल का सांगता तुला? हा नाही याचं जाऊ दे. जर त्या झाडाला येत नाही तर सांगून फायदा नाही. चला वाजवा, गाणं वाजवा.
गावदेवी माते की बघ आई हे कुंकू घ्या हातावरती आणि ज्या घाटावर बसले त्या घाटावर फक्त कुंकू वाहून दर्शन घ्या. चला बोल आई गावदेवी माते की जय. घ्या आई तुम्ही पण घ्या. वा वा कुठं बसले त्या घाटावर दर्शन घ्या. घ्या लवकर. घट तरी दाखवून द्या तुम्ही बसला ते. हे घट पण तुम्हाला दिसलं पाहिजे आईचं. घ्या गावदेवीचं. माझी गावदेवी वारी माझी गावदेवी वारी बघ आई तुझं मूळ ठिकाण या गावामध्ये कुठे आहे तुला सांगता येईल का? हा कुठल्या शिवारावर कुठल्या दिशेला मूळ जागेवर बसलंय ते? सांगा निदान. हा इकडं. बर इकडं बसले. इकडं बाबा तुम्ही जुनी माणसं आहेत तुम्हाला माहित आहे इकडे देवी. निदान सांग आम्हाला खून सांग. खूण सांग, चल. याच्यात कुठल्या ठिकाणावर काहीतरी त्याचा असा आता पहिल्यांदा प्रचिती तू दाखव. एकटीवर आलीस. देवीची अनेक रूप आहेत. बोल दाखवते का आई? नुसतं रूप नका बदलू. बोला. सच्चे असेल त्याच या. हे नुसता उगीच जीवाची अन्ना करून नाही घ्यायची. दाखवता का आनंदामध्ये? त्या दिशेला काय खूण आहे का तुमची का सांगता येईल तुम्हाला? येईल का? मग घ्या कुंकू. चला घ्या मान. चला जागेवर. हॅलो. दर्शन घ्या. Hey!
देवा, कोण आलास तू? जय गर्जना नावाची बोल, मुखाने बोल. हा मसोबा हा मसोबा देवा. या गावामध्ये मसोबाचं ठिकाण आहे. ते ठिकाण कुठल्या दिशेला आहे देवा? येईल का तुला दाखवता? हा बघ, योग्य दिशा दाखव. हा या गावात कुठल्या दिशेला बसलाय तो? त्या भंडारा हातामध्ये बरं बघ देवा, योग्य दाखव दिशा. या गावामध्ये कुठं स्थान आहे त्याचं, कुठल्या दिशेला मानपान केला जातो ते दिसलं पाहिजे. कुठल्या दुसऱ्याच्या हद्द नाही का, इतर हद्द नाही का? हा बघू ना आपण कुठल्या हातात आहे ते. ह्या दिशेला तुम्ही मानपान करता? नाही नाही नाही. मसोबाचा या बर, ठिकाणच माहित नाही का? बर ठीक आहे, चल. बघ देवा, जसा तो आनंदात या तिस्कर परिवारामध्ये आलाय तसा त्यांना सर्वांना सुखाचा आशीर्वाद द्या. भंडारा उचला आणि झाड मोकळं सोडा. त्या भंडारा घ्या. त्यांना बसवलंय ना? हो हो. कुठल्या देवजण घ्या. मामा या, हे शांत घ्या.
झाडामध्ये कोण आलेस तू? बोल, मुखाने बोल. जीवदानी आली. तुझं काय काय राहिलं हे मानपान बाकी? बोल. या झाडामध्ये अजून संचार घेते, त्रास होतो झाडाला. काय काय मान आहे तुझा बाकी? हा, सगळं आहे. काय काय पाहिजे ते मुखाने सांग बरं. ते जंतूचा एकदा देऊ पुन्हा गडावर. मग पूर्ण सुख देशील का? हा, मग काय काय द्यावं लागेल तुला? बोलून दाखव. बोला. साडी कुठल्या कलरची आहे? हिरवी साडी. अजून बोला. चप्पल. अजून हा, चप्पल. थांबा जरा बाजूला. काय? डोक्यातलं काटा. हा, पिन. अजून पैंजण. साधे का चांदीचे? साधे. काटा सांगितलं. अजून काय? बघ लवकर. हा, आवाज आला पाहिजे. अजून काय? नाही. मग हे मान तुला कुठं द्यावं लागेल? जीवदानीला. मग पूर्ण सुख देशील? हा, हातापायाची आग होते ते थांबवशील? हा, चक्कर पकडते झाडाला ते थांबवशील? हा, पाय लुला पडतात तो आजार थांबवशील? थांबवशील नक्की? घ्या जीवदानीचा एकदा. अरे काय काय द्या मागती माझी जीवदानी. सुख देशील ना याच्या पुढे आता झाडाला? देशील का? मान तुझा पोचवल्यावर झाडाला सुख मिळेल का? मिळेल ना? बर. ते पुढे घ्या बाबा, जरा सुख देते का? वाजवा जरा. घरातला कोण आहे? घरातला मालक? आई आहे ती. आई आहे ना? या आई इकडे या. हे बघा, ही 5 फुलं आहेत. यातलं एक फुल ठेवायचं का आपण देवीला जेव्हा गडावर मान देऊ तेव्हा देवी आपल्याला सुख देईल का या झाडाला? हे आपण त्या वचन लावून ठेवा जीवदानीला. हा, या फुलावर एक चिंतन करा फक्त, सुख देईल का? आणि ती फुलं इथं ठेवा. मग ते फुल उचलून दिलं तर आपण आनंदात मान देऊ. कारण काय आहे, या झाडाचा नेहमी कमरेचा आजार आहे. पाय दुखत, आग होते, चक्कर येते ना, असा त्रास होतो का? बरं, ठेवा इथे. ठेवा फुलं, ठेवा. वाजवा. घ्या जीवदानीचं.
सुख द्यायला आलीस ना, तुझं मानपण पोचवलं गडावर जीवदानीच्या, या झाडाला पूर्ण सुखी करशील, आजार दूर करशील, मग सुखाचं फुल उचलून दे बरं. घ्या वाजवा थोडं. बघ आई, तू बोललीस ना का आम्ही सुख देऊ तुझा मानपान दिल्यानंतर, मग तुला सुखाचं चिंतन देता नाही आलं ना, मग कशावरून तुझा मानपान पोचवल्यावर सुख देशील तू झाडाला? हा घ्या जीवदानीचा परत बघू दे. चल, तुझा मानपान पाहिजे ना, दे उचलून लवकर. दे लवकर, तुला मान पाहिजे ना गडावर? हा मग पाहिजे ना, मग अजून काय आहे? काय अडचण आहे अजून? कोण आहे का तुझ्या सोबतीला अजून? बघ नीट, कोणाची दुसरी अडचण आहे ती आहे ना? कोण आहे? कोण आहे? कोण आहे पण? हा कुठला भूत आहे? बोला, नाव सांग ना. त्यांच्या घरात असेल काहीतरी, काहीतरी असेल माग तिच्या सासऱ्यांचा. बरोबर. यांच्या माग नुसता जीवदानीचा नाही तर दुसरा पण वैयक्तिक शक्ती बसवलेली आहे, त्याच्यामुळे हिला त्रास होतोय. हा म्हणून त्या जीवदानीचा लगेच तिला कौर लावता नाही आला. आहे का काय? कोण आहे घरातला? काय बसवलं आहे दुसरा? हा माहेर आहे का? सासर आहे. सासर कुठला आहे मग? मग ते सासरे बुवांच्या घरात काहीतरी असणार, त्याच्यामुळं त्रास होतो तिला. तिकडं असणार. बर घे दर्शन घे, शांत करा, शांत कर, घे गट. बस बस बस.